वंचितांच्या हक्कासाठी रचनात्मक पद्धतीने संघर्ष करणाऱ्या संतुलन संस्था आणि प्राथमिक आरोग्य केंद्र वाघोली यांच्या संयुक्त विद्यमाने वाघोलीतील दगडखाण कामगार व स्थलांतरित कामगारांसाठी संतुलन कम्युनिटी सेंटर गोरेवस्ती येथे आयुष्मान कार्ड मेळाव्याचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते। संतुलन संस्थेच्या संचालिका ॲडव्होकेट पल्लवी व दगडखाण संघटित कामगार विकास परिषद महाराष्ट्राचे अध्यक्ष ॲडव्होकेट BM रेगे यांनी प्रत्येक लाभार्थ्यास या योजनेचा लाभ मिळण्याबाबत संतुलन संस्था नेहमीच प्रयत्नशील असल्याचे मत मांडले। आरोग्य निरीक्षक गणेश शिंदे यांनी सर्व कर्मचाऱ्यांसह आयुष्मान कार्ड काढण्याची मोहीम यशस्वीपणे पार पाडली। यामध्ये प्रामुख्याने आरोग्य निरीक्षक रंगनाथ वराडे, आरोग्य सेवक सोमेश्वर भगत, निशा भोसले, दीपाली माने यांच्यासह आदींनी विशेष परिश्रम घेतले। या मेळाव्याचे संपूर्ण संयोजन संतुलन संस्थेच्या संचालिका ॲडव्होकेट पल्लवी रेगे व प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले। या मेळाव्यासाठी परिसरातील मोठ्या प्रमाणावर कामगार उपस्थित होते। मी मीना कैलास काळे, प्राथमिक आरोग्य केंद्र वाघोली, आशा स्वयंसेविका। आज आपण इथे संतुलन पाषाण शाळा संस्था आयोजित आरोग्य गोरेवस्ती येथे आयुष्मान कार्ड योजना राबवली। त्यातील मुख्यमंत्र्यांनी जी राबवली त्याचा लाभ देण्यासाठी इथे आपण कॅम्प भरवला होता। आयुष्मान कार्ड योजनेचे बरेच लाभार्थी वंचित असल्यामुळे इथे कॅम्प राबवला होता। हा आयुष्मान कार्ड योजना म्हणजे 5 लाखाचा विमा आहे। दगडखाण कामगारांसाठी ही संतुलन पाषाण शाळेने ही योजना राबवली होती आणि प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी इथे येऊन आयुष्मान कार्ड काढले। तरी लाभार्थी 70-80 लाभार्थ्यांच्या आज इथे आयुष्मान कार्ड काढण्यात आले। लोकांचा चांगला प्रतिसाद भेटला। तरी अजून बरेचसे लाभार्थी ह्या योजनेपासून वंचित आहे। त्याच्यासाठी आपण वारंवार असे कॅम्प भरवत राहू। धन्यवाद। जिंदाबाद। संतुलन संस्था आयोजित प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयुष्मान कार्ड योजना दगडखाण क्षेत्रामध्ये आज राबवण्यात आली। संतुलन संस्थेचे संस्थापक त्याचप्रमाणे संतुलन संस्थेच्या संचालिका माननीय दीदी यांच्या मार्गदर्शनाखाली हा कॅम्प या ठिकाणी आयोजित करण्यात आला। या कॅम्पमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारीपासून तर सर्व कर्मचारी वर्ग मोठ्या प्रमाणात सहभागी होता। यांनी जास्तीत जास्त लोकांना या योजनेचा कशा प्रकारे लाभ देता येईल यासाठी प्रयत्न केला। या संपूर्ण कार्यक्रमाचे संयोजन संतुलन संस्थेने केले। विशेषतः मार्गदर्शक माननीय भाऊ आणि दीदी यांच्या मार्गदर्शन। ज्ञानेश्वर पाटेकर, स्टार महाराष्ट्र न्यूज, पुणे।